कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. चॅनल एसची टीम आपल्यापर्यंत अशी अनेक अपरिचित आणि अद्भुत ठिकाणं दाखवत आपल्याला अद्भुत कोल्हापूरचं दर्शन घडवतीये. आज आपण चंदगड तालुक्याची सफर घडवत तुम्हाला 2 शिवमंदिरांचं दर्शन घडवणार आहोत. हिरवाईनं नटलेल्या चंदगडच्या लाल मातीतला हा प्रवास आपल्याला अवर्णनीय आनंद देणारा आहे. नीरव शांतता, वाऱ्याची मंद झुळूक, ऊन सावल्यांचा खेळ, वैविध्यपूर्ण वृक्ष संपदा, पक्ष्यांचा मोहक किलबिलाट, हे सगळं अनुभवताना आपण हा सगळा आनंद आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यात घेतोय याचा एक विलक्षण आनंद होता. हा आनंद घेत आम्ही चंदगडमधील श्री वैजनाथ मंदिराच्या दिशेनं चाललो होतो. हे मंदिर नेमकं आहे तरी कुठं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महिपाळगड या फारशा परिचित नसलेल्या गडाच्या कुशीत वैजनाथाचं प्राचीन मंदिर विसावलंय. हे प्राचीन मंदिर गडावर राहणाऱ्या लोकांसाठी लढाऊ बाण्याचं प्रतीक आहे. चंदगड पासून 30 किलोमीटर अंतरावर बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर देवरवाडी अर्थात देवाची वस्ती असलेलं गाव आहे. याच देवरवाडी गावातलं वैजनाथाचं मंदिर आहे. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य प्रवेशद्वार आणि पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. जकणाचार्य आणि त्यांचे चिरंजीव डंकणाचार्य यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधलं गेल्याचं सांगितलं जातंय. 12व्या शतकात उभारण्यात आलेलं हे मंदिर आज सुद्धा सुस्थितीत आहे. या मंदिराच्या सभा मंडपात एक नंदी आहे. या नंदीच्या कानात अनेक भाविक आपल्या मनोकामना व्यक्त करतात. मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप एकाच पातळीवर आहे, ज्यामुळे सभा मंडपातून शिवलिंगाचं दर्शन होऊ शकतं. हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात एक सुंदर शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक आणि घाटदार आहेत. या वैजनाथ मंदिराच्या पाठीमागं घडीव दगडानं बांधलेलं एक पाण्याचं कुंड आहे. या पाण्यात येऊन आंघोळ केल्यानंतर आजारांपासून मुक्तता मिळते अशी मंदिराची आख्यायिका आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचं मंदिर आहे. आरोग्य भवानीचं आणि वैजनाथाचं मंदिर एकमेकांना जोडून असल्यानं याला जोड मंदिर असं म्हटलं जातं. हेमाडपंथी शैलीतील ही दोन्ही मंदिरं आहेत. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात या ठिकाणचा उल्लेख असून त्याला दक्षिणेचं महाक्षेत्र म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडं या मंदिरांचं व्यवस्थापन आहे. शंकर आणि पार्वती मातेचं हे मंदिर आहे. दरवर्षी दवणी पौर्णिमेला हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर इथं शंकर पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतो. महाशिवरात्रीला सुद्धा इथं मोठा उत्सव पार पडतो. इथला पहिला कार्यक्रम म्हटला तर आता चैत्र महिन्यात दवणी पौर्णिमा दवणा चढतो. म्हणजे ते कडोलीसून पालख्या येतात. त्या पालख्या आल्यानंतर इथं त्या आगमन होत आहे आणि आगमन झाल्यानंतर मग त्यांच्या इथं त्यांनी जे काय पुढचे आणतात त्या आणल्यानंतर इथं देवाचं लग्न होतं नेमाप्रमाणे वर्षाला. त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हटला तर आपला श्रावणला 4 आठवडे जत्रा भरपूर असते. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. या वैजनाथ मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. महिपालगडाच्या कुशीत विसावलेलं श्री वैजनाथ मंदिर भाविकांसाठी इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे. इथं तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या.
प्राचीन वैजनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर आता आपण चंदगडच्या प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी चाललोय. इब्राहिमपूरमधील प्राचीन शिवमंदिर घनदाट जंगलाच्या परिसरात डोंगराच्या पायथ्याशी आहे. या प्राचीन शिवमंदिराची बांधणी हेमाडपंथी आणि द्रविडी शैलीतील आहे. 11व्या शतकात चालुक्य साम्राज्याच्या कालावधीत हे मंदिर बांधलं. हे प्राचीन मंदिर पाहताना आजही अप्रूप वाटतं. हे मंदिर काहींना सुपरिचित तर काहींसाठी अपरिचित आहे. या मंदिराचं सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे 3 भाग आहेत. या मंदिराचं दगडी बांधकामातील शिखर आजही सुस्थितीत आहे. या मंदिरात प्राचीन स्तंभ असून अनेक खंडित झालेल्या मूर्ती देखील पाहायला मिळतात. मंदिरात कार्तिकेय आणि शेषाशयी विष्णूच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या गर्भगृहात सुंदर असं शिवलिंग आहे. मंदिर परिसरातील विरगळी देखील सुस्थितीत आहेत. प्राचीन काळातील अनेक प्रसंग आणि दगडावर कोरलेल्या अनेक मूर्ती इथं आहेत. इब्राहिमपूर गावात प्राचीन चालुक्य मंदिरांपैकी एक शिवमंदिर तर 2 जैन मंदिरं आहेत. शिवमंदिराच्या बाजूला असलेलं जैन मंदिर पाहण्यासारखं आहे. इब्राहिमपूरमधील हे शिवमंदिर लोकांना अपरिचित असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी नसते. हे मंदिर इब्राहिमपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे.